नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. माझ्या उमेदवारीची घोषणा केवळ औपचारिकता, प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य. 50 पक्ष एकत्र येऊन एनडीएला हरवण्याचा विचार बालिशपणा, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. आता सविस्तर वृत्त. गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू, मका पिकांची कापणी करून ठेवली आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आंब्याच्या पिकांना सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. मी जी टीका केली त्यामध्ये मी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे वंचितने ती पोस्ट काढावी, कारण मी फक्त म्हणाले की जे कोणी काँग्रेस, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचे वोट डिवाइड करतात ते भाजपला मदत करतात. मी इतकंच म्हणाले होते. त्यात त्यांनी असे का केले हे मला माहिती नाही. वंचितने ही ट्विट का केलं याची मला काहीही माहिती आतापर्यंत मिळालेली नाही. मी यापूर्वी सांगितले की काँग्रेस माझ्या रक्तात आहे, असं वक्तव्य काँग्रेस युवा नेत्या प्रणिती शिंदे यांनी केलंय. काही पक्ष वंचितचं नाव कुठे ते त्यांनी ती पोस्ट काढावी, कारण का मी कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहीत नाही ते हे का करताय. पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचे वोट्स डिवाइड करतं ते BJPला मदत करतं. कोणाचंही नाव नाही घेतलं, पण हे जाहीरची बात आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यात मला माहीत नाही त्यांनी तसं का केलं, मला माहीत नाही. आज आमची संकल्प सभा या ठिकाणी झाली, तुम्ही बघू शकला. सकाळी अक्कलकोट आणि आता दक्षिण सोलापूर, आणि या कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आहे. हातात हात धरू आणि संकल्प विजयाचा करू. खूप जोशात आणि खूप उत्सुकतेने सगळे कार्यकर्ते झालेत आणि आम्ही कामाला लागलो आहे. आमचं ठरलं आहे आणि नक्कीच लोक वाट बघतायत की काँग्रेसचा कार्यकर्ता कधी लोकांपर्यंत जाईल, कारण का लोक आता वैतागलेत, हताश झालेत. मागच्या 10 वर्षात त्यांच्याबरोबर एक विश्वासघात केला गेला आहे, त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि ते आज काँग्रेस पक्ष गावोगावी जाऊन, गल्लीगल्लीत जाऊन, तांडावर जाऊन आम्ही भाजपला उघड पाडत आहोत. आणि त्यासाठीचा संकल्प मिळावा की आता आपल्याला घरोघरी जायचं आहे, कारण का जो खरा गोरगरीब, दीनदलित, अल्पसंख्याकांचा वाली आहे तो काँग्रेस पक्ष आहे. आणि प्रत्येक माणूस आज महाराष्ट्रातला असू दे, देशातला असू देत, तो काँग्रेसची वाट बघत आहे. आणि म्हणून आम्ही आज संकल्प केला आहे की आम्ही घरोघरी जाऊन BJP आणि मोदींचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत. आणि जे त्यांनी लोकांबरोबर विश्वासघात केला आहे तो आता आम्ही उघडकीस त्यांना पाडणार आहोत. आणि त्याच्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत. जसं मी म्हणाली, बघा ही लोकशाही आहे, कोण खरं तर कोणी कोणाला घाबरू नाही आणि काँग्रेस त्या संस्कृतीची नाही आहे. म्हणून आम्ही कामाला लागलो आहे, कारण आमचं ठरलं आहे. माहीत नाही त्यांचं कधी ठरणार आहे, पण इलेक्शन असतं आणि कोणी गाफील न राहता आपण लोकांपर्यंत पोचणार. लोकशाही पद्धतीने हे निवडणूक लढून आम्हाला खात्री आहे की विजय लोकांचा असणार आहे आणि लोकशाहीचा असणार. मला माहीत नाही हे काय मी त्याच्याबद्दल ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि आम्ही लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असू. हे वंचितनी का केलं, कारण का कालपर्यंत आम्ही सगळे एकत्रित होतो आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जे कोणी भाजप विरोधात आहे त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. मी रिपीट करते की जे पक्ष महाविकास आघाडी किंवा सेक्युलर वोट्स डिवाइड करतात ते ऑब्व्हियसली भाजपाला मदत करतात. पण मी कोणाचं नाव नव्हतं घेतलं. मला माहीत नाही त्यांना हे काय साध्य करून त्यांनी ती पोस्ट टाकली आणि त्यांनी ती काढावी. नुकताच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, ज्यात प्रत्येक पक्ष आपल्या नाही तर इतर पक्षांच्या सहाय्याने सत्तेत येण्याचा प्रयत्न करतोय. यावरच भाष्य करत असताना रायगड येथे एका सभेअंतर्गत मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मुंडे यांनी सांगितलं की 50 पक्ष एकत्र येऊन एनडीएला हरवण्याचा विचार हा बालिशपणा आहे. प्रचाराचा प्रमुख आहे, मी किती सभा घेणार याचं उत्तर मी देऊ शकेन, पण महायुतीमध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार याचं उत्तर अध्यक्ष साहेब व्यवस्थित. साहेब एक नवीन आव्हान तेच दादांच्या विरोधात प्रचार करतायत, काय राष्ट्रवादी समोर आव्हान? एक बघा, या बारामतीमध्ये ज्या परिस्थिती तुम्ही समोर पाहताय आणि स्वाभाविकच फक्त एकट्या आदरणीय दादांना एकटं पाडायचा प्रयत्न केला जात आहे.
याच्यातून ही दादा अतिशय यशस्वीपणाने, शेवटी त्यांच्या नाव अजित आहे, त्याच्यातनं अतिशय यशस्वीपणाने ते बाहेर येतील, कारण शेवटी मनात दादा आहेत आणि म्हणूनच एवढ्या सगळ्यांनी भीती घेतलेली आहे. आणि मनात प्रत्येकाच्या दादा काय आहेत, तर दादांनी विकास कामं करून दाखवले. दादांनी या महाराष्ट्राला नाही तर देशाला बारामतीचं एक मॉडेल स्वतः प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष घालून, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, याच्यात जेवढी काही विकासाची कामं बघताय आणि संबंध महाराष्ट्रभर एक विकासाचं विजन असणारं नेतृत्व पाहिलं जातं. अशा बाबतीमध्ये स्थानिक पातळीवर अशा निवडणुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस अशा काही गोष्टी होतात. त्यामुळं आता मला लक्षात येत नाही, उद्धव ठाकरे साहेबच कदाचित पवार साहेबांचे सुद्धा नेते झाले असतील. आमच्यासाठी आदरणीय पवार साहेब हे आजही आम्ही दैवत मानतो, भलेही आम्ही विचाराने वेगळे झाले असलो तरी. त्यांच्या एवढा ज्येष्ठ नेता कुणीच नाही. आता त्याच्यापेक्षाही उद्धव ठाकरे साहेब पवार साहेबांपेक्षाही नेते झालेत. याचा अर्थ आपण व्यवस्थित काढू शकता की अप्पर हँड शेवटी लिडरशिप मध्ये कुणी घेतलेला आहे. थँक्यू सर. दादा एकटे नाही, दादा खेळ रोहित पवारांनीच बघावं त्यांचं काय ते. दादांसारखे साठी आमच्यासारखे असंख्य आहेत. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। सत्ताधारी नेते सुनील तटकरे यांनी रायगड येथील सभेअंतर्गत पुन्हा एकदा ठणकावत सांगितलंय की एनडीएचा विजय होईल। महाराष्ट्रातील जनता आम्ही घेतलेल्या निर्णयावर लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करेल, असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय। एक असं की शेवटी एक राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे। ते राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून त्यांनी जे काही बहुजनांच्या हितार्थ सत्तेमध्ये असलं पाहिजे ही जी काही भूमिका मांडली, ही भूमिका घेऊन दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत। या उलट परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये तिकडून भावना व्यक्त करत असताना किंवा युक्तिवाद करत असताना पवार साहेबांचा फोटो वापरण्यात येऊ नये, वापरला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की आता या सगळ्या प्रकरणावरती पडदा पडलेला आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात काही नियम देखील सांगण्यात आले। आणि हा पूर्ण 24/7 ह्या कार्यरत असणार आहे। यांच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याची कारवाई आता आपण करणार आहोत। जिल्ह्यामध्ये आणि लोकसभा मतदारसंघामध्ये 24/7 कंट्रोल रूम नियंत्रण कक्ष आहे, तोही स्थापन करण्यात आलेला आहे। या कंट्रोल रूमच्या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या व्यक्तींची आणि पर्सनची नेमणूक करण्यात आलेली आहे। मला हे आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अगोदर आपल्याला
मतदार यादी आणि मतदाराच्या संदर्भातले डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवायचे आणि आपल्या माध्यमातून सर्वांना जनतेला पोहोचवायचे आहे. आता आपला मतदार यादीचा जो रोल आहे तो 23 जानेवारीला फायनल झाला आहे, 23 जानेवारीला. आणि त्या रोलनुसार आपल्याकडं 65,01,671 एवढे मतदार आहेत. त्यापैकी 35,06,082 हे पुरुष मतदार आहेत. 29,94,315 आपल्याला हे दिले कॉपी दिलेली आहे. ज्यांना मिळालेली नसेल, जेंडर रेशो आहे मतदार यादीमधला तो यावेळेला वाढून 854 झालेला आहे. 848 वरून 854 झालेला आहे. ही एक चांगली सकारात्मक बाब आहे. यामुळे महिलांचं मतदार नोंदणीमधलं प्रमाण निश्चितपणे थोडं वाढलेलं आहे असं म्हणता येऊ शकेल. परंतु अजूनही ते राज्य ॲव्हरेज आहे, स्टेट ॲव्हरेज आहे. त्या स्टेट ॲव्हरेजला आणखी येणं बाकी आहे. टेंभुर्णी येथील आमदार संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर महायुतीमधील आमदार घटक पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस खासदार निंबाळकर यांच्यासह आमदार बबन शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार संजय शिंदे यांच्यासह माढा मतदारसंघातील महायुतींच्या घटक पक्षांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार बबन शिंदे यांनी खासदार रणजित सिंग निंबाळकर यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणासह विविध कामांना गती दिल्याचे सांगत मोठ्या मताधिक्याने आणि ते विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. माढा लोकसभेसाठी प्राथमिक बैठक आमची झालेली आहे आणि प्राथमिक बैठकीमध्ये सर्व तालुक्यातले आमदार, भाजपचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित राहून उद्याच्या निवडणुकीमध्ये एक दिलाने आपले खासदार रणजितदादा निंबाळकर यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचा असं सर्वांच्या वतीनं आमचं ठरलेलं आहे. कोणाच्या काही तक्रारी वगैरे होत्या का या सगळ्याच्या? कुठेही कोणाची तक्रार नव्हती, काही नाही, कुठेही तक्रार नाही. सगळ्यांनी एका दिलाने करायचं ठरवलेलं आहे. दादा, काल मोहिते पाटलांनी जे बंड केलं होतं त्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्यांच्या पार्टीचा तो निर्णय आहे. त्यांच्या पार्टीचे नेते मंडळी त्यांचा प्रश्न सोडत. महायुतीत वज्रमूठ कायम आहे. महायुतीची वज्रमूठ कायम आहे. धन्यवाद. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच. बातम्यांचा वेग असा सुरू असेल. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल. फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक,
vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.